नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गूगल शीट कशी भरावी. हे बघा, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक गूगल शीट दिलेली आहे. त्या शीटवर आपण क्लिक करून घ्यावे. क्लिक केल्यानंतर हे बघा, इथे कोपऱ्याला शीट दिसत आहे. त्या शीटवर आपण क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ही अशी शीट आपल्याला समोर ओपन होईल. त्यानंतर इथे आपण बघू शकता वर आशा स्वयंसेवकाचे नाव. तिथे क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला परत ते नाव दिसतं आहे. त्याच्यासमोर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे राईटचे बटन आहे टिकचे, त्याच्या खाली एक लाईन सोडून मायक्रोफोनचे बटन आहे. मायक्रोफोनच्या बटनवर क्लिक करून घ्यायचे. मायक्रोफोनच्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण जे बोलतो आहे ते इथे टाईप होणार आहे. हे बघा, परत त्यानंतर बाजूला राईट टिक आहे. हे झाल्यानंतर राईट टिकला क्लिक करून घ्यायचे. त्याच्यानंतर खाली यायचे. खाली ते अनुक्रमांक आहे, तिथे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता 1 2 3 नंबरिंग आहे. त्याच्यावर आपण क्लिक करून घ्यायचे आहे, कारण की बोलायला कठीण जाणार आहे म्हणून. हे 1 2 3 नंबर, किंवा इथे पण 1 2 3 आहे, त्याच्यावर पण आपण क्लिक करू शकतात. ते केल्यानंतर जे त्याचे वय नंबर असेल तो आपण इथे टाकून घ्यायचा. त्यानंतर परत ही राईट टिक इथे बाजूला, ही बघा, ही राईट टिकवर क्लिक करून घ्यायची, म्हणजे तिथे सेव्ह होईल ती. नंतर पुढे आहे कॉलम व्यक्तीचे नाव. आता बघा, व्यक्तीचे नाव. त्यानंतर इथे जे वर एक ऑप्शन दिसतं आहे ABC, इथे आपल्याला नंबर दिसत आहे. या साईडला इथे ABC वर दिसतं आहे बघा, याच्यावर क्लिक करून घ्यायचं. नंतर परत मायक्रोफोनवर क्लिक करायचं. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव आपल्याला बोलायचे आहे. आणि हे जे बोलले ते सगळं टाईप झालं आहे, त्यामुळे मी नाव परत घेतो. नाव परत घेऊन घेऊया, दिलीप पाटील. नंतर सेव्ह करायचे. त्यानंतर पुढे लगेच वयवर जायचे. वय मग तसंच सेम नंबरवरती 1 2 3 आपल्याला इथे दिसतं आहे, त्याला क्लिक करून नंबर आपण टाकून घ्यायचा. हे हाताने केलेलं परवडतं, कारण की बोलण्यात आपल्याला वेळ वाजेल. नंतर गावाचे नाव. आता परत ABCवर क्लिक करायचे, मायक्रोफोन दाबायचा, परत गावाचे नाव आपल्याला बोलायचे, वेळ होते. ओके, नंतर सेव्ह. नंतर परत पुढे आहे सोल्युबिलिटी टेस्ट झाली आहे किंवा नाही. इथे फक्त आपल्याला मायक्रोफोन दाबून होय किंवा नाही एवढंच करायचं आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी टेस्ट झाल्याची तारीख, तिथे लगेच तारीख आपल्याला ही हाताने एंटर करायची. आपल्याला इथे 1 2 3 या हिशोबाने आपण करू शकतात. नंतर त्याचा रिझल्ट आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक हे आपल्याला इथे भरायचे. बघा, परत टाकून देतो. सकारात्मक किंवा निगेटिव्ह असेल तर नकारात्मक आपण काहीही टाकू शकतात. पण आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून मी परत फक्त हा एक रिझल्ट भरून देतो आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक. हे बघा, परत सगळं डिलीट करतो आहे मी. परत एकदा पडतो सकारात्मक. याचा रिझल्ट सकारात्मक होता म्हणून तो सकारात्मक टाकला आहे. आता समजून घ्या, पुढचा रिझल्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही नकारात्मक भरेल. नंतर पुढे लगेच सेव्ह म्हणायचे. सेव्ह म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण विसरतो. डाव्या साईडला बघा टिक आहे राईट साईडची, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यामुळे आपली जेवढी माहिती भरली ती सेव्ह होईल. हे बघा, क्लिक करून घेऊया आपण त्याच्यावर. ही माहिती आता सेव्ह झाली. त्यानंतर पुढची स्टेप आहे, इथे कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहे आपल्याला. त्या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खालून 3 नंबरचे ऑप्शन शेअर अँड एक्सपोर्ट, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. हे बघा, परत एकदा दाखवतो मी आपल्याला वाटल्यास. खालून 3 नंबरचे ऑप्शन आहे शेअर अँड एक्सपोर्ट. बघा, 3 डॉटवर क्लिक केलं, खाली शेअर अँड एक्सपोर्ट, खालून 3 नंबरचे ऑप्शन. नंतर सेंड कॉपीवर क्लिक केलं. त्यानंतर इथे एक्सेल येईल. त्यानंतर ओके म्हणायचे आपल्याला. ओके म्हटलं त्यानंतर आपल्याला असं हे ॲप्लिकेशन दाखवेल. इथून आपल्याला व्हॉट्सॲपला ते सेंड करायची. तर मग आपण सगळ्यात शेवटी इथे व्हॉट्सॲप आहे, व्हॉट्सॲपवर क्लिक करून घेऊ. नंतर आता व्हॉट्सॲपला मला ज्या ग्रुपला आपल्याला सेंड करायचं आहे त्या ग्रुपला आपल्याला आपण ती माहिती शेअर करू शकतो. आता इथे अशा ग्रुप मला दिसत नाही लवकर, तर मला तो सर्च करावा लागेल, किंवा मी हातेर ग्रुपवर पण टाकू शकतो. त्यापेक्षा सोपं आहे, सर्च करतो, किंवा तुमच्या मोबाईलला समोर येत असेल तर तुम्ही करू शकतात. तिथे अशा ग्रुपला मी टाकतो आहे बघा, आतेड आशा आणि BF. ओके, अशा प्रकारे. आणि नंतर सगळ्यात शेवटी इथे खाली बांध दिला आहे, त्याला आपण
ओके म्हणायचे किंवा क्लिक करायचे त्याच्यावर. ही कॉपी आपली सेंड होईल. बघा ग्रुपमध्ये आली, आता येत आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये शेअर होऊन जाईल. अशा सोप्या पद्धतीने आपण ही माहिती शेअर करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.